बस स्थानकात महिलांची कुचंबना आता होणार बंद। सातारा जिल्ह्यातील फलटण बस स्थानकामध्ये असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात महिलांकडून शौचालयासाठी शौचालय चालक याच्याकडून पैशांची मागणी होत होती। महिलांना शौचालय मोफत आहे असे असताना देखील या मगरूळ शौचालय चालकास सूचना देऊन देखील तो महिलांकडून पैसे घ्यायचे बंद करत नव्हता। महिलांची अडवणूक व पिळवणूक करत होता। ग्रामीण भागातील अथवा एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांकडे कधी पैसे असतात कधी नसतात। महिला शौचालयाला जाताना मात्र तो पैसे घेतल्याशिवाय शौचालयात जाऊन देत नसत। याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर काही महिलांनी याबाबत शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख नानासो उर्फ पिंटू हिवरे यांच्याशी संपर्क केला असता याची गंभीर दखल घेऊन नानासो हिवरे यांनी फलटण बस स्थानकातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शौचालयाच्या बाहेर लावलेल्या अनधिकृत दर फलकाचा बोर्ड काढून टाकला व संबंधित ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने सांगितले की इथून पुढे जर असा काही प्रकार घडला तर शिवसेनेच्या स्टाईलने आपल्याला उत्तर दिले जाईल। यावेळेस काय म्हणाले शिवसेना तालुका प्रमुख नानासो हिवरे पाहूया। जय महाराष्ट्र। या ठिकाणी मी नानासाहेब हिवरे फलटण तालुका शिवसेना प्रमुख एसटी डेपो मध्ये माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने एसटी डेपोतील शौचालय महिलांसाठी मोफत करण्यात आले होते। पण फलटण येथील ठेकेदार मनमानी कारभाराने महिलांचे पैसे घेत होते व त्यांची वसुली करत होती। पण आज वाघमोडे साहेब यांच्या मार्फत व शिवसेनेच्या मार्फत इथं आज हे सगळं बंद केलेलं आहे आणि साहेबांनी वर ठोस निर्णय घेऊन जोपर्यंत त्यांची ऑर्डर येत नाही तोपर्यंत इथलं शौचालय मोफत केलेलं आहे, थोडक्यात मोफत केलेलं आहे। तरी अशा प्रकारचे परत कोणी जरी इथं आले आणि महिलांचे किंवा त्या शौचालयावर पैशाची मागणी केली तर आमच्याशी संपर्क करावा, एसटी डेपोशी संपर्क करावा, सर्वांशी सहकार्य केलं जाईल आणि इथलं हे सगळं बंद करण्यासाठी डेपो सहकार्य आपलं त्याबद्दल आभार आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।